संविधान लोकजागर परिषद मुंबई यांच्याकडून सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी। भारतातील पहिल्या महान शिक्षिका मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले यांना देण्यात आले अभिवादन। भारतातल्या महान शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची 195वी जयंती संविधान लोकजागर परिषद मुंबई यांच्याकडून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे। हा दिवस बालिका दिन म्हणूनही साजरा केला जातो। मुंबई येथील मुलुंड पूर्व येथील चिंतामणराव देशमुख उद्यानामध्ये दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी सकाळी 8 वाजता अनेक नागरिकांच्या उपस्थितीत सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी सावित्रीबाई यांच्या प्रतिमेस केदारेताई यांनी पुष्पमाळ अर्पण करून अभिवादन केले व कार्यक्रमाची सुरुवात झाली। लक्ष्मीताई पवार यांनी आपल्या भाषणातून सावित्रीबाईच्या कार्याला उजाळा दिला। त्यानंतर दिलीप प्रधान साहेब यांनी सावित्रीबाई यांच्या कार्याचा गौरव शब्दसुमनाने करून त्यांच्या महान कार्यकर्तृत्वाची माहिती दिली। तत्कालीन परिस्थिती व सध्याच्या परिस्थितीमध्ये सामाजिक बदल घडवून आणण्याकरिता सावित्रीबाई फुले यांचे कष्ट किती महत्त्वाचे ठरले याची सविस्तर माहिती त्यांनी यावेळी दिली। महाराष्ट्राला सावित्रीबाईंनी दिलेल्या त्यागाची आणि फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराची गरज कशी आहे हेही त्यांनी यावेळी सांगितले। उपाध्यक्ष विजय देठेसाहेब यांनीही सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या कार्याला उजाळा देऊन या विषयाची महत्त्वपूर्ण माहिती त्यांनी थोडक्या शब्दात स्पष्ट केले। अध्यक्ष वर्षालीताई माने यांनी सर्व उपस्थितांना सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या कार्याचा, क्रांतीचा आणि पराक्रमाचा हवाला देऊन आपणही सध्याच्या परिस्थितीमध्ये आजूबाजूला घडणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात एकजुटीने आवाज बुलंद केला पाहिजे आणि समाजात घडणाऱ्या अनिष्ट गोष्टीच्या विरोधात ठामपणे उभे राहिले पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले व त्या पुढे म्हणाल्या, असे केले तर खऱ्या अर्थाने सावित्रीबाईची जयंती साजरी करून अभिवादन केल्याचे सार्थक होईल असेही त्या यावेळी सांगत होत्या। कार्यक्रमाच्या शेवटी कॉलेजमधल्या मुलांनी पाण्याचे महत्त्व आणि जंगल बचाव, झाडे वाचवा झाडे जगवा या विचारांना प्रोत्साहित करणारे महत्त्वपूर्ण असे पर्यावरण रक्षणाविषयी पथनाट्य सादर करून निसर्ग हा जीवन ऊर्जेचा एकमेव मोठा स्रोत आहे आणि निसर्गाचे रक्षण करणे अत्यावश्यक आहे हा संदेश त्यांनी या पथनाट्याद्वारे दिला आहे। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंदाताई कचरे, रंजना हिरे, सविता कावळे, सुरेखा चौधरी, सुधाकर कुमटेकर, विजय देठे, आनंद पाठक, देवीभाई यांनी विशेष सहकार्य केले असल्याची माहिती संविधान लोकजागर परिषदेच्या मुंबई विभागाध्यक्षा वर्षालीताई माने यांनी दिली आहे। 1 2 3 स्टार्ट। पथनाट्य हे बघायला जायचं ने जायचं। आता लगेच काय? लगेच आनंद पोटात माझ्या काय वाढीला, आनंद पोटात माझ्या औदुंबर लई मजा येणार राव। आनंद पोटात माझ्या, अरे सुरू करायचं का? हा करूया। आनंद पोटात माझ्या माईना माईना, आनंद पोटात माझ्या माईना माईना, आनंद पोटात माझ्या माईना माईना, आनंद पोटात माझ्या माईना। ओ औदुंबर, पण विषय काय आपला? विषय ग्रीन हरवतोय। करू नको आता लेट, जाऊ बघायला थेट, जाऊ बघायला थेट। या डोळ्यांची या डोळ्यांची या डोळ्यांची भूक काही जाईना जाईना। आनंद पोटात माझ्या माईना माईना, आनंद पोटात माझ्या माईना। इथे जमलेला आमच्या तमाम बंधू भगिनींनो, मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आमच्या या पथनाट्यात तुमचे सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत। नमस्कार गावकऱ्यांनो, मी आपल्या गावात प्रगती आणे। ओ साहेब, प्रगती पण आहे गावात? माझी मुलगी। अरे म्हणजे विकास आणे। विकास पण आहे की साहेब? माझं पोरगं। अरे म्हणजे जनजागृती आणे। साहेब, आम्ही जण तेच बोलतोय की जागृती बी आहे माझी मुलगी। हा ठीक आहे ठीक आहे। गावाचं रूपांतर शहरात करेन मी। वा वा, चालतंय की। मी गावात बिल्डिंग बांधेन, उद्योगधंदे आणेन आणि हॉटेल बनवेन। वा वा, चालतंय की। फक्त एक काम करा, हरियालीने भरलेले जंगल तोडा। जर पाहिजे असेल इथे सिटी तर नष्ट करा पर्यावरण ब्युटी।
पर्वत घेऊया की र झाडही तोडायला जाऊया की ती कुऱ्हाडी पर्वत घेऊया की र झाडही तोडायला जाऊया की कोमल कोमल हात झाडांचे मखमलीच्या गादीचे हात फिरवता डोक्यावरून भासते हात आईचे अरे मूर्खांनो थांबा असं झाड तोडून विकास होत नाही विकास तर आमच्या प्रेमामुळे झाला आहे ज्यांनी आपल्याला जीवन दिले त्यांचे जीवन घेत आहात आत्ताच थांबा वेळ हातात आहे लक्षात ठेवा झाडे नाही तर ऑक्सिजन नाही आणि ऑक्सिजन नाही तर प्राण नाही विकासाच्या नावाखाली झाडे तोडू नका झाडे लावा झाडे जगवा मग बघा हे जग स्वर्गापेक्षाही सुंदर बनेल आजच्या युगात मानवातली माणुसकी हरवते हवेतला ऑक्सिजन हरवते आणि हरवते ते म्हणजे प्राणी पक्ष्यांचं घर आणि या सर्वामुळे ग्रीन हरवतंय. हरे कृष्णा हरे कान्हा मनोरंजन मोहना हरे कृष्णा हरे कान्हा मनोरंजन मोहना मोना मोना अगं बाई तो कचरा आहे दुसऱ्यांवर टाकायला त्याला चुका आहे ना कचरा कचऱ्याच्या डब्यात टाक ना ओ बरी 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 कचरा तो हम येते डालेंगे चांगलो जा मग जाऊन बघ अगं अगं काय हवं ते काय के पान बनारस वाला खुल जाए बंद अकल का ताला वाला बोला बोला तो बंद अकल का ताला सर आणि हे पान द्या कृष्णा तू पाकिस्तानसाठी अरे भैया जी आपकी अम्मा बीमार है तभी कॉल घुमाइए का हेलो हेलो पिटुआ अरे अम्मा बीमार हो को नादा पिटुआ बीमार पड़ी मेरी चिट्ठी मैं झुट्टे ठीक है अम्मा अरे अम्मा ठीक है अरे भैया जी आपकी अम्मा बीमार है सुन के आपको बुरा लगा ना तो ऐसे पान थूक के गंदगी करते हो तो अपनी भारत माँ बीमार नहीं होती उसको बुरा नहीं लगता तो सोचिए समझिए और पर्यावरण को बचाइए माणसातलं निसर्गावरचं प्रेम हरवतंय आणि पर्यावरणाबद्दलची माया हरवते आणि याच गोष्टीमुळे ग्रीन हरवतंय पावसात धाव ना रे पावसात धाव रे आम्हा पाव रे पावसात धाव रे आम्हा पाव रे तुझ्या ठेपाचे दर्शन हे धाव रे आता नदी बी भरून वाहू दे अरे थांबा 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 त्याला काय बोलवताय आम्हाला बोलवा आम्ही तडम वाटालो पण भगांनो तुम्ही मास्क का घातलाय बरं ते काय आहे ना तुमच्या कारखान्याच्या दूषित वायूमुळे आमचा श्वास गुडमरतोय म्हणून हे प्रोटेक्शन सॉरी 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 हे ढगांनो पाणी जरा खाली टाका 2 पैसे देतो आम्हा भिजून टाका ढगांनो पाणी जरा खाली टाका 2 पैसे देतो आम्हा भिजून टाका अरे थांबा 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 असा कसा येईल पाऊस का नाही येणार पाऊस अरे त्याच्या झाडाला तुम्ही कापता त्याचा पर्यावरणाला तुम्ही त्रास देता आणि त्याचं नदीला थांबा तुम्हीच बघा पियाला पाणी आम्हास देते नाव तिचं नदी हाय गो धुवायला पाणी कपडे धुवायला रे धुवायला पाणी आंघोळीला पाणी तीच आम्हा देते गारगारांना हिरव्यागार वनानं पाणी तीच देते धुवायला पाणी आंघोळीला पाणी तीच आम्हा देते गारगार रानांना हिरव्यागार वनानं पाणी तीच देते अरे दादा काय झाक मास आहे किती वर्ष झाली 20 वर्ष झाली बघा ओहो पण 20 वर्ष तर आपल्या लग्नाला झाले की म्हणून तर सांगतोय अरे 2 वर्ष झाली नदीवर चाललं धुवायला चल हाल्या चल चल हाल्या चल सकाळ झाली चिखलू बसला काय लय बरं वाटलं अरे शांता काकू कुठे अरे चिखलू नदीवर गेली कपडे धुवून आणली परत धुवावी लागतात पुढे बोला ते काय आहे ना घरातला कचरा बी नदीला टाकाय नदी ते काय आहे ना घरात सांगून राहिलं तर बरं नाही वाटत यू नो हाऊ क्लिनिनेस कॉन्शियस आय एम मानवाच्या डोक्यामधून
डोक्यामधून मानवाच्या डोक्यामधून मेंदू निसटला त्याचा कचरा येऊन गेला पाण्यामध्ये पाणी दूषित झाला त्याच्या म्हशीला दिलाय पाण्यामध्ये पाणी दूषित झाला वा रे मानवा वा असा कसा येईल पाऊस जेव्हा त्याला धरतीवर येऊन दूषितच व्हायचं असेल तर आता लक्षात ठेवा पाऊस नाही तर जल नाही जल नाही तर जीवन नाही ग्रीन हरवतंय चला शोधूया पुन्हा ग्रीन हरवतंय पण वाचवणं आपल्या हातात आहे ग्रीन हरवतंय उगवूया पुन्हा ग्रीन हरवतंय अजूनही हातात आहे उपाय ग्रीन हरवतंय आता नाही तर कधीच नाही ग्रीन हरवतंय चला संकल्प करूया आणि हिरवं करूया ग्रीन हरवतंय आणि शेवटला एवढंच सांगेन जर हे पथनाट्य आपण सर्वांनी मनावर घेऊन जायचं जतन केलं तर एक वेळ अशी येईल जेव्हा आपण हक्काने बोलू ग्रीन हरवतंय नाही तर ग्रीन जगवतंय काय ग्रीन जगवतंय धन्यवाद ठाणे जिल्हा प्रतिनिधी कैलास गायकवाडसह केजे न्यूज इंडिया मराठी आपण पाहत राहा जिल्ह्यासह राज्यातल्या घडामोडी. व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.